मध्ये सेमीफायनलचा महामुकाबला, छोटी मोठी युद्ध आता संपलेली आहेत, महायुद्धाची झाली सुरुवात. पंचांचा हिरवा किंदल, लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा अंपायरचा. सामना सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम. पहिलाच बॉल फोर्स करायचा होता दूर टेबला, अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेचा इशारा आपण पाहतोय. यष्टांच्या मागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहतोय संकेत पाटील. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन 38 सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट स्क्वेअर समोर, फ्लाइंग स्लीप, स्विंग अँड मिस. रफ्तार का सौदागर फ्रंट लाईन बॉलर. अगदी रोहितला आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना आक्रमक बाणा दाखवलाय. तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा खर्च केली, त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. यश पाटील, ज्या यश पाटीलनं सलग 4 चौकार ठोकण्याचा विक्रम केलाय. तर या स्पर्धेसाठी दमदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेतला एक राजा माणूस, आमचे सर्वांचे लडके वैभव दादा भोईर घोटगाव यांच्या वतीनं मित्र स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर लक्ष्मण शेठ गोंधली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहुण्यांच्या येण्यानं गजबजलं व्यासपीठ. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आळी आपण पाहतोय. ऑन साइडला खेळला हलक्या हातानं, अगदी इनफिल्ड मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातो. थोडे फंबल झाले फिल्डर नितीनला आपण तिकडे पाहिलं. पहिली धाव अखेरकार बॅटच्या साह्यानं धाव फलकावरती. धावा 2, 2 रन्स ऑन दी बोर्ड. 3 षटकांचा सामना आहे. उसाटणे संघ लक्षात ठेवा, दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, सो कसा वेळ खर्च करायचा हे तुमच्या हातात आहे. शॅगी अगदी आपण पाहिलं सागर पाटीलच्या नेतृत्वाखाली वेलकम 11 उसाटणे दमदार कामगिरी. ओ क्षेत्ररक्षक होते, जम केली होती कारण त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघालाय. 4 धावांसाठी चौकार. बॅटची हेल्दी एज लागली मोठी. अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहतो, स्टिकर एंड वरती बॉल लागला, त्यानंतर मात्र आपण पाहतोय बॉल थेट थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघाला. चौकार आला. चौकाराने धावसंख्या 6 वरती. उसाटणे बनाम उंबारली, दमदार सामना मैदानाच्या आतमध्ये. तयार. रोहितचा बॉल वेगवान थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली व्हाईट कार्ड एंट्री मिळाली आणि थेट या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना आपण त्यांना पाहिलं. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दमदार प्रदर्शन राहिलं. संग्राम 11 नितला संघाला स्पर्धेच्या बाहेर काढलं आणि आता सेमी फायनलच्या मॅच मध्ये संघर्ष करतोय. राजकुमारला देखील आपण पाहतोय संघर्ष करताना. ज्या राजकुमारनं दुसऱ्या मॅच मध्ये मला आठवतंय मुरबीच्या अगेन्स्ट काय दिमागदार बॅटिंग केली होती, त्यानंतर तो लवकर बाद झाला नितलासच्या विरोधामध्ये. षटक क्रमांक पहिल्या पूर्ण एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. ओनली 6 रन्स ऑन बोर्ड. फक्त 6 धावा धावफलकावरती विदाउट एनी लॉस. सागर पाटील सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करते भाया मात्र लक्षात ठेवा, वारंवार सूचना दिली जाणार नाही, या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला जरा वेळ कमी खर्च करा. वेलकम 11 उसाटणे भाया मात्रे. फायनल ऑफिशियल कॉल असेल लक्षात ठेवा. तर सन्मानित जयवंत शेठ पाटील आमचे घोटसाल यांचं आगमन झालंय. दादा मनपूर्वक हार्दिक स्वागत. लक्ष्मण शेठ गोंधली करत आहेत आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत आणि ज्यांनी आम्हाला संपूर्ण ग्राउंड अवेलेबल करून दिलाय लक्ष्मण शेठ, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि मान सन्मान करणं आमचे योगेश मडबी सर अगदी तुम्ही पाहतायत. फटका चांगला इनफिल्डच्या वरून उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. बॅटच्या मधोमध लागल्याच्या नंतर काही असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, दाखवून दिलंय. फलंदाज यश पाटीलनं लगावलाय षटकार.
बॉल तयार ऑन साइडला वन अँड स्ट्रोक फिल्डर नाहीये वॅकंट एरिया मधून बॉल आणि इथे सलगचा दुसरा आलाय एका हातात ठोकलाय यश पाटीलनं षटकार नको तो डॉक्टर पण बॉलला त्यानं अगदी योग्य ठिकाणावरती पाठवलं षटकार इथे मात्र वसूल केला जातोय सलगचे 2 मोठे फटके आत्मविश्वास वाढवतायत सरळ लॉप करतोय स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट ओव्हर द बॉलर सेट एंड द क्राउड इट्स अ मॅसिव्ह सिक्सर षटकार महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये आणि या महामुकाबल्यामध्ये यश पाटील पॉवर पॅक बॅटिंग करतो आडव्या बॅटला फटका फसला टीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक शॅगीला आपण पाहतोय चांगला जेल टिपतोय विकेटचा पता मैदानाच्या आतमध्ये लागलाय धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीला स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ कोणीच्या अगेन्स्ट खेळत होता बघा शॅगी भाया मात्रे फायनल कॉल तुम्हाला यानंतर कोणती सूचना दिली जाणार नाही पुन्हा ग्रुप मीटिंग घेताना तुमचा संघ आढळला तर थेट 2 धाबांची पेनल्टी अनाऊन्स केली जाईल दर्शन लक्षात ठेवायचे अंतिम पुकार तुमच्या संघाला दिला जातोय विकेट इथे मात्र प्राप्त केले गोलंदाज विशाल पाटीलच्या खात्यामध्ये यश पहिल्या विकेटचं पतन यश पाटीलच्या स्वरूपामध्ये विशाल पाटीलनं हा विकेट मिळवलाय 3 चेंडू 3 षटकार लगावले होते त्याचं प्रत्युत्तर दिलं विशाल पाटील कमबॅक करतोय मॅच मध्ये पुढचा बॉल विशाल पाटील ओ वेगवान थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मी या गोष्टीचा उल्लेख केला यापूर्वी जेव्हा उंबारली संघ कोणीच्या विरोधात खेळत होता पहिल्या सामन्यामध्ये अगदी पहिल्या फेरीतील 4था सामना आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर ज्या फलंदाजानं 10 का दम दाखवला दमदार बॅटिंग केली आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिरो बनण्याची हीच खरी वेळ आहे यापूर्वी आपण पाहिले तर 0वर बाद झाला होता त्यामुळे जबाबदारी आता प्रेम भोईर वरती मोठी असणार आहे सिनियर प्रेम भोईर बॅटिंगसाठी होतो त्यावर फार एंड वरून विशाल पाटील धीमा बॉल फसवलंय हाफ ट्रॅकर इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी नाकाजवळून सागर पराड बघा अगदी टेनिस बॉलचा सुगंध दरबळला असेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय येस टॉस झाला त्या स्पॉट कडे पाहत राहिले अचंबित झाले प्रेम भोईर डॉट बॉलची समाप्ती एंड ऑफ द सेकंड ओव्हर 24 रन्स ऑन बोर्ड 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शॅगी लवकरात लवकर आपला गोलंदाज निवडा आणि लगेचच मॅचला सुरुवात करा सूचना सारखी सारखी द्यायला लावू नका उसाटणे संघ नो मोर ग्रुप मीटिंग प्लीज बघा चला वेळ घेऊ नका प्लीज सहकार्य करा बघा आयोजकांनी तुमच्यासाठी सामना 3 षटकांचा ठेवलाय ऑलरेडी 2 षटकांचा सामना होणार होता परंतु आयोजकांचं म्हणणं आहे की एक सेमी फायनल चांगली व्हावी आणि त्यासाठी आपल्याला 3 षटक दिलेत त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य करा जेणेकरून की फायनल मॅच तरी किमान 2 ते 3 षटकांची होईल नागझरीचे आमचे उद्योजक योगेश म्हात्रे साहेबांच्या वतीनं 1500 डोनेशन आलेले आमच्या स्पर्धेला MKK ट्रॉफीच्या वतीनं आणि तिरंगा 11 शिवकृपा नागझरीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार कमेंट्री बॉक्स कडून शॅगी खरं तर वेलकम 11 उसाटणे या संघाला ज्याच्या नावानं ओळखलं जातं ज्यानं आज या वेलकम 11 उसाटणे संघाला अधोरेखित केलं ते नाव गोलंदाजी मागपती स्विंग अँड मिस डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते थेट यष्टिरक्षक आपण पाहतो बिहाइंड द विकेट संकेत पाटीलच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये विश्वाजी म्हात्रे साहेब अगदी आपण पाहतो त्यांच्या वतीने देखील 1500 डोनेशन आलेल्या स्पर्धेला त्यांचा देखील मनापासून आभार पुन्हा एकदा शॅगी बॉलिंग मार्कवर
राजकुमार पाटील स्मॅश करतोय शॉट कव्हरला सिंगल मिळेल. इक्का दुक्का सिंगल डबलने धावफलक आता पुढे चालले. मागील ओव्हरमध्ये सलग 3 षटकार ठोकले आणि त्यानंतर धावसंख्येवरती पूर्णविराम लावला आणि आता मात्र सागर पाटील चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघाला रोखून धरलंय आतापर्यंत शागीनं या अंतिम षटकामध्ये. ऑन साइडला खेळायचा होता मिस टायमिंग बॉल मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल जजमेंट होत नाहीये. बॉल मागे निघालाय. लक फॅक्टर ऑन. नशिबाची साथ. चेंडू सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. आपल्याला पाहायला मिळतोय चौकारने धावफलक पुढे 29 धावा धावफलकावरती. 30-35 धावा एक चांगले फायटिंग टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या मॅच मध्ये देखील मजा येईल. त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. 35 धावा जर झाल्या या मॅच मध्ये तर मात्र नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी. अगदी आपण पाहिलं तर सलग 3 दिवस चालणारी क्रिकेटची दमदार स्पर्धा. 3 संघ पुढे आलेत. वेलकम 11 उसाटणे, जयदुर्गा सुरई आणि उंबारली आणि त्यामधून सुरई संघ या स्पर्धेत थेट मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. दूर ठेवलाय. लेग स्टंप सोडून चाललाय चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती स्कोर मित्र वासेगावचे आमचे प्रेम पाटील आज दमदार साथ त्याने आम्हाला दिली. सँडी पालकर सर, केवाले, अगदी गुरुदासजी भोईर सरांना पण पाहिलं, कैलास भोईर सरांना पाहिलं पंचाच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा शॅगी बॉलिंग मार्कमध्ये सेमी फायनलची बिग फाईट. यावेळेस लॉप केलाय. मैदानाच्या दुप्पट नाही चौपटला फेकून दिलाय. ये छक्का नाही अट्टा नाही ये दस्सा आहे. सिनियर प्रेम भोईरची ताकद आणि प्रचंड ताकदवर बलशाली षटकार. ताकदवर फटका. मैदानाच्या जणू काही चौपट लांब फेकून दिला. लांबीवरती कदाचित धाबा असता मी दुपारी देखील उल्लेख केला तर प्रेम भोईरनं 10 धाबा मिळवल्या असत्या. लांब लचक षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला पाठवलाय. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. फिल्डर नाहीये लॉंग लेगच्या दिशेनं. चेंडू षटकारानंतर चाललाय लॉंग लेग पलीकडे चौकार. 35 पर्यंत स्कोरबोर्ड पोहोचलं तर मजा येईल. पण आता 43 वरती पोहोचले. 40 वरती पोहोचले. 40 रन्स. 40 रन्स ऑन बोर्ड. 40 धावा तब्बल धावफलकावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक. स्टील 1 टू गो. ऑन साइडला फिल्डर आहे. त्यांचा आबाक्याच्या बाहेर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवलाय. मंगेश पाटील थोडे घाबरले जरूर आणि बॉल थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये डिपॉझिट केलाय. षटकार इथे देखील वसूल केलाय. सिनियर प्रेम भोईरनं षटक क्रमांक 3 संपुष्टात. एंड ऑफ दी फर्स्ट सेशन. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर तब्बल 46 धावा धावफलकावरती कुठल्यात 3 षटकांमध्ये. ते अर्थातच स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीनं आणि 47चं टार्गेट उभं केलंय वेलकम 11 उसाटणे समोर. एक दमदार सामना आणि खेळाचा दुसरा डावा दमदार आवाज ऐकूया मंगेश पाटील सर शेरबिली यांचा. तत्पूर्वी चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला प्लीज. चला उंबारी संघ वेळ घेऊन पाण्याची मागणी केली. चला पाणी द्या त्यांना आणि लगेच जागा मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कारण जेणेकरून आपला फायनल मॅच जास्त षटगंध होईल याची आपण दक्षता बाळगा.
तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. 5 सेमीफायनलची मॅच आहे. एका साईडला संघ पाहिलं तर उमरोली संघानं उंबारली संघानं त्या संघासमोर फाईट करत असताना वेलकम उसाटणे या दोन संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतोय. पहिला पूर्वार्ध पाहिलं तर अगदी चांगली बॅटिंग केली उंबारली टीमनं. 3 षटकांच्या अखेरीस तब्बल 46 धाबा जमा केल्यानं सेकंड क्षेत्रामध्ये लक्ष ठेवलं. 47 धाब्यांचा प्रवास या मॅच मध्ये आता वेलकम उसाटणे टीमला करावा लागेल. चला लगेच क्षेत्रशः सजून घ्या कारण की अजून एक सामना पेंडिंग आहे. त्याच्यामुळे मी विनंती करेन उंबारली टीमला की आपण लगेच क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सजून घ्या. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होता असं आपण पाहतोय. तर सेकंड सत्रामध्ये 18 बॉलमध्ये 47 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये वेलकम उसाडणे टीमला करायचा. पहिला पूर्वार्धाचा खेळ पाहिला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज रोहितची आणि त्याच्यानंतर मागील 2 गोलंदाजांचा विचार केला तर विशाल पाटीलनं खर्च केला 18 आणि त्याच्यानंतर सागर पाटीलनं खर्च केला 22 आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 46 या आकड्यावरती. 47 धाब्यांचा लक्ष हा अंतर हा प्रवास कापला जाईल का वेलकम उसाडणे टीमच्या माध्यमातून याच्याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज पाहायला मिळेल. सागर पाटील आणि संकेत पाटील ही सलामीची जोडी. कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार समोर सागर पाटील. पहिला बॉल प्रहार केलाय फटका चांगल्या कव्हर मध्ये डीपला चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक जातील उचलतील फेकतील तोपर्यंत पहिल्या बॉलवरती दाबाला 2-2च्या मदतीनं वैयक्तिक संघाचे अकाउंट सध्या ओपन करतो फलंदाज सागर पाटील. लक्ष मोठ्या प्रवास मोठ्या 18 मध्ये 47 धाब्यांचा प्रवास करायचा. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती पूर्णपणे आक्रमणीय मॅच मध्ये नक्कीच करावा लागेल आणि त्याच ईर्ष्यानं फलंदाजी करत असताना सध्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज सागर पाटील आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज संकेत पाटील ही जोडी वेलकम उसाडणे टीमची. सेकंड बॉल गोलंदाज सोमनाथ भोईर. प्रहार केलाय फटका फसलाय चेंडू आबेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा या बॉलवरती पाहिलं 2 धाबा कंप्लीट केला. सिंगल डबलला प्राधान्य आणि संघ 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिला पिवळ षटक गोलंदाज सोमनाथ भोईर. मागील 3 मॅच मध्ये पाहिलं तर उंबारली टीमनं भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्या कारणासह इथपर्यंत प्रवास त्यांचा सुखरूप राहिला. आता 18 मध्ये 47 धाबा वाचवायच्या समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज पुन्हा एकदा सागर पाटील. प्रहार केला फटका चांगला क्लासिकल फटका टायमिंगचा वापर केला आणि सागरच्या बॅटमधून पहिला तडाखा मिलतीचा ठोकला षटकार. षटकाराला 6 धाब्यानं संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. टोटल 10 या आकड्यावरती. अजूनही 37 धाब्यांची गरज मॅच मध्ये. वेलकम उसाडणे टीमला. गोलंदाज तयार सोमनाथ. पुढचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न अगदी जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला ना हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. डॉट चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे प्रेशर क्रिएट करेल बॅटिंग करत असताना वेलकम उसाडणे संघावरती. कारण की प्रत्येक बॉलवरती धाव खूप महत्वाची आणि अशा स्थितीमध्ये सध्या डॉट चेंडू केला फलंदाज सागर पाटीलला. धावसंख्या स्थिर पलकावरती संघ 10 या आकड्यावरती. मागील बॉलवरती षटकात त्याच्यानंतर लगेच पॅकअप दिला चित्या निर्धाव चेंडू. पुढचा बॉल तेवढीच चांगली लेंथ तेवढीच चांगली लाईन परफेक्ट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज सोमनाथचा राहिला आणि या बॉलवरती सन्मान दिला सागर पाटीलला. जिथे धाव मिळेल एक धाब्यानं संघ पुढे सरकला आणि पलकावरती धाबा पहिला संघ 11 या आकड्यावरती. 3 बॉलमध्ये 10 खर्च केला. मागील 2 बॉलमध्ये
टोटल 11 धावा धाव पुस्तकावरती शेवटचा अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न मागील 3 बॉल वरती चांगली लेंथ चांगली लाईन पाहिली गोलंदाज सोमनाथ भोईरची. पहिल्या षटकाचा खेळ झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन षटक पहिल्याच बॉल वरती प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर मिळती सा ठोकलाय सागर पाटीलला षटकार. करायलाय 12 मध्ये 36 धावांची गरज होती. आता समीकरण पाहिलं ना तर येणाऱ्या 11 बॉलनं 30 धावांची गरज. फायनल मध्ये कोणता संघ पुढे सरकेल आणि त्याच्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सध्या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हलक्यात ड्राईव्ह केला सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडेसे सासपारले आणि त्याचा फायदा सध्या वेलकम उसरणे टीमला मिळतोय. जिथे दाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. फलकावरती टोटल धावा पहिल्या संघ 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता 10 मध्ये 28 धावा करायच्यात उसरणे टीमला. सागर पाटील एका हाताला संघर्ष करत आणि नॉन स्ट्राईक वरती संकेत पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरपिचचा बॉल होता. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. ऑफस्टमचा भरपूर बॉल बाहेर होता. पंचाने लगेच दंडित घोषित केला. इट इज द वाईट. अवंत धाव जोडली जातं आणि अवंत धावेनं संघ 20 या आकड्यावरती समीकरण पहिलं 10 मध्ये 27 धावांची गरज. गोलंदाज तयार. इथे लाईन चांगली आहे. लेन देखील चांगली आहे. अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज सिनियर प्रेम भोईरनं हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. येणारा डॉट चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे प्रेशर हा निर्माण करतोय. समीकरण पहिलं 9 बॉल मध्ये 27 धावांची गरज. इन ऍक्शन मध्ये सागर पाटील. ओ यू मिस आय विल डेफिनेटली इट परफेक्ट यॉर्कर. ट्रिपल अचित फलंदाज बाद. महत्वाची विकेट सागर पाटील मैदानातून बाहेर. वतीनं माणिकशेठ काटे यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. तर पहिला विकेट मैदानातून बाहेर झाला सागर पाटील. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज ऋतिक पाटील. समीकरण पाहिलं ना तर येणारे 8 बॉल आणि 27 धावांची गरज. या 2 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका हवाय मॅच मध्ये वेलकम उसरणे टीमला. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या प्रेम भोईरच्या मैदानाच्या आतमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न स्लोवर गतीचा फसवा बॉल डिलिव्हर केला. चांगली गोलंदाजी चाणक्यरित्या गोलंदाजी करते सध्या सिनियर प्रेम भोईर. जिथे हा निर्धाव चेंडू आला डॉट चेंडू पूर्णपणे प्रेशर हे वाढवत चालले सध्या बॅटिंग करत असताना वेलकम उसरणे संघावरती. समीकरण 7 मध्ये 27 ची गरज. लेटकटचा नजाकत फटका चांगला फटका. या बॉलवरती धावा येतील 4. 2 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ 24 या आकड्यावरती. जिथे लक्ष 47 धावेचं होतं. आता येणारे 6 बॉल आणि 23 धावांची गरज. बारा चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला. 12च्या सरासरीने धावा जमा केला. वेलकम उसरणे टीमला संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता येणारे 6 बॉलना 23 धावांची गरज. 6 बॉल 23 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय. तर चला पृथ्वी अमृत 11 जयदुर्गा सुरई ब संघ कॅप्टन आपण लगेच इथे उपस्थित राहायचंय. शेवटचा अंतिम सामना पाहायला मिळेल. आपले कॅप्टन लगेच पाठवून द्यायचंय. ज्युनियर प्रेम भोईरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये 23 धावांची गरज. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंड वरती संकेत पाटील.
ॲज अ ओपनर हा फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना, तर हा स्थळ टोकला खरं तर उसाने टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी सध्या संकेत पाटील हा स्थळ टोकला आणि त्याचा आता प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. संघ थोडासा अडचणीत आलेला आणि अडचणीतून सुखरूपपणे बाहेर न्यावं लागेल संकेत पाटीलला. येणारे 6 बॉल 23 धावांची गरज. गोलंदाज तयार ज्युनियर प्रेम भोईर. पहिला बॉल बॅटची कडा घेत असताना मागच्या दिशेने निघून चालल्या लॉंग लेगला धावा मिळतील 4. आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. कालच्या दिवसाचा विचार केला तर याच उसाने संघाने या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये तब्बल 25 धावा चेस केला. आता 6 मध्ये 23 धावा चेस करायच्या तिथे पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. समीकरण पाहिलं येणारे 5 बॉल 19 धावांची गरज. प्रॅकर अतिरिक्त बाउन्स पाहिलं. पंचांचा इशारा की वाईट बॉल ही अतिरिक्त धाव सध्या पूर्णपणे फायदेशीर राहील. बॅटिंग करत असताना उसाडणे टीमसाठी जिथे संघाची धावसंख्या पहिली संघ 29 या आकड्यावरती येणारे 5 बॉल आणि 18 धावांची गरज. मॅच मध्ये संघर्ष सध्या दोन्ही संघांचा पाहायला मिळतं. अगदी सेमीफायनलची लढत इथून जर सामना जिंकला तर थेट फायनलमध्ये त्या संघाला तिकीट मिळेल आणि त्याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. येणारे 5 बॉल 18. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती थोडासा रिदम चुकला. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचा रिदम तुमचा फुटवर्क एक खूप काही महत्वाचं असतं आणि पुन्हा एकदा सेट होतील बॉलिंग ट्रॅकवरती ज्युनियर प्रेम भोईर. येणारे 5 बॉल 18 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स कारण की समोर एक ताकदवर फलंदाज संकेत पाटीलला तुम्ही पाहता. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रेम प्रार केलाय. ताकदीचा प्रचंड वापर केला आणि जिथे तडाखा दिला. संकट मोचक म्हणून टीम साठी उभा राहिला संकेत पाटील. त्याच्या पाठमधून येतोय हा संघर्षाचा संघर्षमय षटकार. संघ जाऊन पोहोचला टोटल 35 या आकड्यावरती. येणारे 4 बॉल 12 धावांची गरज. ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा, जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिखा पन्ने कभी कोरे नहीं होत्या और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होत्या. मॅच मध्ये जो संघ जास्त मेहनत करेल तो संघ विजय महोत्सव साजरा करेल. प्रार करण्याचा प्रयत्न ओरफीचा बॉल होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. आता समीकरण पाहिलं येणारे 3 बॉल 12 धावांची गरज. काय सामना. 12 मध्ये 36 ची गरज होती, त्याच्या 6 मध्ये 23 ची गरज होती. आता येणारे 3 बॉल आणि 12 धावांची गरज. आज ओपनर फलंदाज संकेत पाटील इन ऍक्शन मध्ये. समोर गोलंदाज पहिला प्रेम भोईर. 3 बॉल 12चं समीकरण. प्रार केलाय, लॉक केलाय अगदी लॉंग ऑफ मध्ये. मिळतीचा ठोकलाय संकेत पाटीलला षटकार. षटकार आलाय फलंदाज संकेतच्या बॅट मधून. काय कमालीची खेळी सध्या संकेतची आपण या मॅच मध्ये पाहतोय. 6 मध्ये 23 धावा. असं वाटलं की थोडासा अवघड राहील या धावा चेस करण्यासाठी. वेलकम उसाने टीमला. मात्र पुन्हा एकदा एक ऐतिहासिक क्षण सध्या दर्ज करत असताना या मैदानावरती या स्पर्धेमध्ये आपण वेलकम उसाने संघाला पाहतोय. येणाऱ्या 2 बॉल आणि गरज आता 6 धावांची. चला क्षेत्रशी सजून घ्या. येणारे 2 बॉल आणि गरज मॅच मध्ये आता 6 धावांची. या ठिकाणी बघा आता 2 चेंडू आहेत आणि 6 धावा पाहिजे. जर षटकार मारला तर ऍडव्होकेट सरपंच आमचे सुनील दादा पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं प्राइज हे फलंदाजाला दिले जाईल. गोलंदाज तयार. ओ इथे मात्र हा चांगला बॉल डिलिव्हर केलाय. इथे हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. आता 1 बॉल आणि गरज मॅच मध्ये 6 धावांची.
काय सामन्यात चला पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याच्याकडे लक्ष द्या. टीम उंबारली 1 बॉल 6 धावांची गरज. काय सामन्यात सेमीफायनलची लढत कशी असावी ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये दिलाय. तर याच दरम्यान मान्यवरांचं शुभागमन झालंय. दमदार व्यक्तिमत्व. खरं तर या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं मित्र 1 लाख रुपये आम्हाला पारितोषिक पहिलं क्रमांक त्यांनी पुरस्कृत केले ते तोंडरे ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्वाने माजी सरपंच एक डॅशिंग पर्सनॅलिटी सन्माननीय रामदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आणि त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. खरं तर आता मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ते सन्माननीय तोंडरे गावाचे डॅशिंग पर्सनॅलिटी आणि दमदार सरपंच रामदादा पाटील साहेब या ठिकाणी येतात. त्यांच्यासोबत सन्माननीय आपण पाहतोय धनाजी दादा पाटील साहेब उपस्थित झालेत. संपूर्ण आमच्या तोंडरे ग्रामस्थांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्माननीय तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक दादा पाटील साहेब उपस्थित होतात. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. अगदी भव्य दिव्य सन्मान केले जाते. ज्यांच्या वतीने 1 लाख रुपयाचं पहिलं क्रमांक आम्हाला पुरस्कृत केले ते तोंडरे ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्वाने माजी सरपंच उद्योजक सन्माननीय रामदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्यासोबत सन्माननीय अशोक दादा पाटील माजी सरपंच हे देखील आलेत. त्याबरोबर आमचे हरीशदादा पाटील साहेब आलेत. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा MKK ट्रॉफीच्या वतीनं अर्थात माणिक शेठ काटे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय राजनजी मडवी साहेब देखील आलेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. अनेक सारे मान्यवर तुम्हाला VIP डायस वरती पाहायला मिळतात. त्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही लाख लाख आभार व्यक्त करतोय. 1 बॉलनं 6 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना वेलकम उसरणे टीमला. 5 सेमीफायनलची लढत या दोन्ही साईडना संघर्ष अगदी भरपूर चांगला. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं. खरं तर आपण पाहतोय ज्यांच्या वतीनं मित्र 1 लाख रुपये या स्पर्धेचा पहिला क्रमांक ज्याने आम्हाला पुरस्कृत केले ते म्हणजे 0214 हा ब्रँड. खरं तर आपण पाहतोय सन्माननीय माजी सरपंच रामदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. 1 बॉल 6 गोलंदाज तयार. इथे सामना जिंकलाय उंबारली टीमनं हारलंय का उसाटने. एका धाबेनं सामना गमवावा लागलाय. वेलकम उसाटणे संघ अभिनंदन. खरं तर तुमचं देखील करायला पाहिजे कारण अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केलाय. चला लगेच कॅप्टन आपण टीम उंबारली आणि सुरई संघ सोमनाथ भोईर. चला लगेच बघा फायनल मॅच लगेच आपण बाकी खेळाडू हस्तांतरण करा. सामना फायनलचा आपल्याला पाहायला मिळेल आणि या सामन्यामध्ये हिरो ठरला यश पाटील. चला या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजे उंबारली संघानं दमदार प्रदर्शन केलं. चला सुरई टीम उंबारली सोमनाथ भोईर कॅप्टन लगेच आपण. चला या ठिकाणी आपण पृथ्वी अमृत 11